कायदेशीर समितीला जयंती आयोजनाची जबाबदारी द्या. अण्णाभाऊ साठे पुतळा परिसरासाठी 10 लाखांचा निधी द्या. माजी आमदार राजू आवळे यांची पत्रकार परिषदेत मागणी. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे जयंतीचे आयोजन केवळ कायदेशीर नोंदणीकृत समितीमार्फतच करण्यात यावे. तसेच अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळा परिसरातील सुविधा विकसित करण्यासाठी सांगली महापालिकेने तातडीने 10 लाख रुपयांचा निधी मंजूर करावा, अशी मागणी माजी आमदार राजू आवळे यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. यावेळी अण्णाभाऊ साठे पुतळा समितीचे अध्यक्ष सतीश मोहिते, शेवंतताई वाघमारे, गॅब्रियल तिवडे, कुलदीप देवकुळे, रंधवा गायकवाड, स्वाती चिखलीकर, श्रीकांत साठे, पायल पाटील, कपिल आवळे, शेखर मोहिते, आकाश तिवडे, जितेंद्र वायदंडे, सॅमसन तिवडे आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. उद्याच्या 1 ऑगस्टला सांगली जिल्ह्यातल्या सगळ्या बहुजन समाजाच्या वतीनं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी होणार आहे. यामध्ये खऱ्या अर्थानं 2017पासून किंबहुना त्याच्याही अगोदरपासून या सांगली जिल्ह्यामध्ये रजिस्टर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समिती आहे. त्या समितीच्या महोत्सवाच्या जयंती कमिटीच्या माध्यमातून सतत आत्तापर्यंत या ठिकाणी जयंतीचे कार्यक्रम साजरे होत असतात. मी प्रशासनाला या निमित्तानं सांगू इच्छितोय की लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंची जयंती साजरी करणाऱ्या कार्यकर्त्यांना तुम्ही संरक्षण द्यावं, पाठबळ द्यावं, त्यांना जे लागते ती तिथं मदत करावी, कारण ती कायदेशीर रजिस्टर असणारी आणि या समितीमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या परिवारातली काही मंडळी सदस्यसुद्धा आहेत. म्हणजे इथं अधिकृत असणारी समिती आहे. या समितीच्या माध्यमातून ही जयंती साजरी होणार आहे. त्यामध्ये पूर्वी शेवंतताई वाघमारे असतील, अर्जुन कांबळे असतील, गॅब्रियल तिवडे असेल, उत्तम मोहिते, आता सतीश मोहिते अध्यक्ष झालेले आहेत. ही सगळी सदस्य अध्यक्ष म्हणून काम करणारे माणसांच्या माध्यमातून ही जयंती साजरी होणार आहे. मी आपल्या माध्यमातून प्रशासनाला एवढंच या निमित्तानं सांगतोय, या समाजाचा माजी आमदार म्हणून मी तुम्हाला या निमित्तानं सांगू इच्छितोय की या प्रशासनानं समाजामध्ये तेढ निर्माण करून सत्ताधाऱ्यांची लाळ घोटणारा किंवा त्याच्या फक्त हुजरीगिरी करणाऱ्या माणसांना कुठं तर पाठबळ द्यायचं आणि आत्तापर्यंत कायदेशीर संविधानाच्या मार्गाने काम करणाऱ्या माणसांना बाजूला ढकलायचं, असं ही प्रशासन करत असेल तर आम्ही शांत बसणार नाही. महाराष्ट्रातला नाही तर अखंड सगळ्या कानाकोपऱ्यातील सगळे प्रमुख मंडळी इथं सांगलीत येऊन प्रशासनाला समाजाची ताकद दाखवल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे कायदेशीर असणाऱ्या कमिटीला, जयंती समितीला तुम्ही मदत करावी, एवढीच या निमित्तानं मी आपल्याला सांगू इच्छितो. ही जो पुतळा आहे लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा, तो पुतळा PWDच्याकडं आहे असं झालेलं आहे. पण त्याच्यावर प्रशासन, मग महाराष्ट्र शासन असू दे किंवा महापालिका असू दे, हिने म्हणावं त्या पद्धतीनं अजून त्यावर लक्ष दिलेलं नाही. मी म्हणतोय आपल्या यावेळी सांगली महापालिकेनं त्या पुतळ्याच्या तिथल्या सगळ्या सुविधा देण्यासाठी, तिथलं तो परिसर सुशोभित करण्यासाठी 10 लाख रुपयाची तरतूद ताबडतोब करावी आणि कामाला सुरुवात करावी, ही आपल्या माध्यमातून मी विनंती करतो.